Hello friends, my name is Poonam Shinde. My subject is biology. In this biology subject, there are two parts, part first and part second. The part first based upon the study of plants and part second based upon the study of animals. In this subject, the chapter number first as per a new syllabus of board, the reproduction in lower and higher plants. In this chapter, some contents are present. The contents are asexual reproduction, sexual reproduction, microsporogenesis, structure of anatropous ovule, megasporogenesis, pollination, outbreeding devices, pollen pistil interaction, double fertilization, development of endosperm, development of embryo, seed and fruit development, apomixis, parthenocarpy and polyembryo. These contents are present in reproduction in lower and higher plants. आपल्याला आता ह्या चॅप्टरमध्ये हे कंटेंट्स शिकायचे आहेत आणि हे कंटेंट्स मिळून हे चॅप्टर तयार झालेलं आहे. त्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. नाव इन दिस चॅप्टर आता आपण ह्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. फर्स्टली त्याचं इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. पहिलं म्हणजे व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय? कोणी सांगेल का मला रिप्रोडक्शन म्हणजे काय? हियर in this reproduction in lower and higher plants, firstly the introduction. You know about the mango plants? You see the mango plants? Yes. जर तुम्ही मँगो प्लांट बघितलं, सीड जर्मिनेट झाल्यानंतर त्या मँगो प्लांटपासून दुसरं मँगो प्लांट्स तयार होतं. द सेम आयडेंटिकल पॅरेंट्स आर प्रेझेंट आर फॉर्मिंग इन द मँगो प्लांट. It is called as a reproduction. Means what is meant by reproduction? The all living organism also ability to produce young ones of their own identical parents are called reproduction. Reproduction म्हणजे काय? रिप्रोडक्शन हे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होत असतं आणि त्याची ॲबिलिटी असते नवीन यंग वन्स तयार करण्याची, त्यांच्यासारखाच ओन आयडेंटिकल पॅरेंट्ससारखाच. त्यालाच काय म्हटलं जातं? रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. नाव इन दिस चॅप्टर हियर द chapter name is reproduction of lower and higher plants. What is meant by lower plants? The plants produce spores. असे प्लांट्स की जे स्पोर्स प्रोड्यूस करतात त्यांना लोअर प्लांट्स असे म्हणतात, लोअर क्रिप्टोगॅन्स. आणि हायर क्रिप्टोगॅन्स मीन्स हियर द प्लांट प्रोड्यूस अ फ्लावर अँड सीड. इट इज कॉल्ड ॲज higher plant like a angiosperm. You know about the angiosperm. Angiosperm is a flowering plant. Here now the modes of reproduction. Modes of reproduction means the types of reproduction. Here the modes of reproduction. The reproduction are of two modes. First one it is a asexual reproduction. Now first one it is a asexual reproduction and second one it is a sexual reproduction. Asexual reproduction ला आपण म्हणतात अपोमिक्सिस and sexual reproduction ला आपण म्हणतो ॲम्फिमिक्सिस. Asexual reproduction म्हणजे काय? Without mixing of any gamete. Here did not fusion of the टू गॅमेट्स. इथं कोणत्याच प्रकारचे गॅमेट्स इंटरॅक्ट होत नाही म्हणून याला म्हटलं जातं असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स ॲम्फिमिक्सिस. बोथ मिक्सिंग मीन्स बोथ मेल गॅमेट अँड फिमेल सेक्स सेल्स आर mixed together and to forming a own identical parent is called as a sexual reproduction. Now firstly we see only the asexual reproduction. आपण सुरुवातीला आपण बघणार आहोत फर्स्ट मोड, त्याचं नाव आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हॉट इज मीन बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स विदाउट मिक्सिंग. ओके. इन धिस विदाउट मिक्सिंग आर प्रेझेंट इन अ बोथ प्लांट्स लोअर अँड हायर. लोअर आणि
हायर प्लांट्स या दोघांमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन हे होत असतं. परंतु हायर प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन हे असेक्शुअल रिप्रोडक्शन हे होतं, त्याचं नवीन फॉर्मेशन होतं, म्हणजे त्याला एक नवीन नाव दिलेलं आहे, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. बघा इथं दिलेलं आहे, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आर प्रेझेंट इन अ हायर प्लांट्स लाईक अ अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म प्लांट्स, अँजिओस्पर्म सारख्या प्लांट्समध्ये, अँजिओस्पर्ममध्ये असलेल्या प्लांट्समध्ये आपल्याला मोस्टली कोणतं रिप्रोडक्शन बघायला मिळतं? व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. पण हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कसं आहे? असेक्शुअल आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणतेच गॅमेट्स हे फ्यूज्ड होत नाही. एनी पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी, कोणत्याही प्लांट बॉडीच्या पार्ट्सपासून हे रिप्रोडक्शन हे होत असतं, म्हणून त्याला म्हटलं गेलेलं आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ऑर प्रोपोगेशन. इन द लोअर प्लांट्स means spore producing plants. Here in the lower plants a different methods are present. First one, it is a fragmentation. Fragmentation means, example, Spirogyra. You see the Spirogyra in a 11th standard. 11th standard मध्ये तुम्ही Spirogyra हे बघितलेलं आहे. मग स्पायरोगायरा तुम्ही बघितलं त्यावेळेस तुम्हाला तिथं बघितलं फ्रॅगमेंटेशन झालेलं. बघा तिथं सेप्टेड अल्गी कशी होती? अल्गी तिथं फिलामेंटस होती. कशी होती? फिलामेंटस होती. आणि त्या फिलामेंटस अल्गीचं असेक्शुअल रिप्रोडक्शन हे कसं होते? फ्रॅगमेंटेशनने होते, फ्रॅगमेंटने होते, म्हणून त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? फ्रॅगमेंटेशन. ओके. देन नेक्स्ट वन, इट इज अ binary fission. Next one, it is a binary fission. What is meant by binary fission? कोणाला माहिती आहे का बायनरी फिजन म्हणजे काय? एक्झाम्पल, अमिबा. अमिबा प्लांट, अमिबाला ओळखतात लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. अमिबा हा एक काय आहे? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. काय आहे? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जो आहे त्याचं असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं आहे? बायनरी फिजनने होते. बायनरी फिजनने होते म्हणजे काय नेमकं? बायनरी फिजन मीन्स बायनरी फिजन मीन्स कॉमन आर these binary fission are common present in a unicellular organism. Parent cell divides to produce two equal cells. आता इथं काय होतं आहे? इथं पॅरेंट सेल ही डिवाईड झाली आहे आणि ती पॅरेंट सेल डिवाईड होऊन तिचे 2 इक्वल सेल्स तयार झालेत. एका पॅरेंट सेलच्या 2 इक्वल सेल्स तयार झालेल्या आहेत आणि त्या मग इक्वल झाल्यानंतर त्या एकमेकांपासून वेगळ्या झाल्यानंतर 2 इंडिव्हिज्युअल्स न्यू पॅरेंट्स लाईक स्ट्रक्चर तयार झाले. पॅरेंट्स लाईक ऑर्गॅनिझम हा तयार झाले. बघा इथं काय होते म्हणजे बायनरी फिजनमध्ये एका युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून म्हणजे पॅरेंट सेलपासून 2 इक्वल सेल्स तयार झाल्या. म्हणजे एका सेलपासून 2 इक्वल सेल्स तयार झाल्या आहेत आणि ह्या 2 इक्वल सेल्स जेव्हा सेपरेट होतात तेव्हा न्यू इंडिव्हिज्युअल बॉडी तयार होते. एक्झाम्पल इज अमीबा. Then next one is budding. Budding are mostly seen in a yeast. You know about the yeast? Yeast माहिती तुम्हाला काय? yeast हा मोस्टली बेकिंग पदार्थांमध्ये, बेकिंग सबस्टन्समध्ये आपण यूज करतो. Budding means the division is unequal and small cells like a birds. इथं काय होतं आता? बडिंग कसं होतंय? स्मॉल सेल्स ज्या आहेत त्या काय होत आहे? त्यांना काय म्हटलं गेलं आहे? बर्ड्स फॉर्म होतात टू प्रोड्यूस अ रिमेन अँड अटॅच इनिशियली टू द पॅरेंट सेल. इव्हेंच्युअली द स्मॉल सेल्स गेट सेपरेटेड. बघा बर्ड्स तयार होतात. सुरुवातीला एका पॅरेंट सेलला एक छोटी सेल तयार होते न दिसते, तिला काय म्हटलं जातं? बर्ड. आणि काही काळानंतर तो जो बर्ड असतो तो काय होतो? पूर्णपणे सेपरेट होतो आणि सेपरेट झाल्यानंतर तिथं एक मॅच्युअर न्यू इंडिव्हिज्युअल बॉडी तयार होते. इट इज कॉल्ड ॲज अ बडिंग. देन नेक्स्ट वन, इट इज अ स्पोर फॉर्मेशन. बघा आता इथं स्पोर फॉर्मेशन होते. स्पोर फॉर्मेशन होते म्हणजे काय? इथं 2 प्रकारामध्ये स्पोर फॉर्मेशन होते. 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये तुम्हाला स्पोर फॉर्मेशन बघायला मिळते, अल्गी अँड फंजाय.
डिफरंट टाइप्स ऑफ मोटाईल अँड नॉन मोटाईल स्पोर्स. इथं 2 प्रकारचे स्पोर्स आहेत. कोणकोणते? मोटाईल आणि नॉन मोटाईल स्पोर्स आर प्रोड्यूस बाय अल्गी अँड फंजाय. हे कुठे तयार होतात? अल्गी आणि फंजायमध्ये तयार होतात. हिअर this figure is seen in a motile and non-motile structure. Okay, mostly algae produce a motile spores. This one it is a motile spores. ह्या स्पोर्स पासून काय तयार होते? अल्गी तयार होते. त्याला काय म्हटलं जातं? त्या स्पोर्सला काय म्हटलं जातं? झू स्पोर्स. एक्झाम्पल इज क्लायमॅडोमोनास. अल्गीची कोणती टाईप? क्लायमॅडोमोनास. त्याच्यामध्ये कोणती सेल असते? कोणता स्पोर्स असतो? कोणता असतो? मोटाईल. आणि त्या मोटाईल स्पोरला काय म्हटलं जातं? झू स्पोर. काय म्हटलं जातं? झू स्पोर. ओके. देन इन फंजाय लाईक अ पेनिसिलियम. ह्या पेनिसिलियममध्ये कोनिडिया फॉर्म होतो. म्हणजे नॉन मोटाईल जो स्पोर आहे त्याचं फॉर्मेशन होऊन इथं न्यू बॉडी तयार होते आणि त्याला काय म्हटलं जातं? कोनिडिया. ओके. एक्झाम्पल इज पेनिसिलियम. दिस वन इट इज कॉल्ड ॲज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स. बघा आता इथं आपण 4 असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितले लोअर प्लांट्सचे डिफरंट मेथडमध्ये. फ्रॅगमेंटेशन, बायनरी फ्युजन, बडिंग अँड स्पोर फॉर्मेशन. नाव नेक्स्ट वन इट इज इन हायर प्लांट्स लाईक अँजिओस्पर्म. आता आपल्याला नवीन बघायचं आहे इन हायर प्लांट्स. हायर प्लांट्स कोणता? अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्ममध्ये तुम्हाला आता काय बघायला मिळतं? Now next point in this chapter, it is asexual reproduction is also made up of the vegetative reproduction. This vegetative reproduction are mostly seen in a higher plants like a angiosperm. Firstly, what is mean by vegetative reproduction? पहिले म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे एनी पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी दॅट कॅन फॉर्मिंग अ न्यू आयडेंटिकल पॅरेंट्स लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. एक्झाम्पल इज रूट, स्टेम, लीफ. या तिघी व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडीपासून जे नवीन आयडेंटिकल पॅरेंट तयार होईल त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. मोस्टली दिस व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन युजेस इन ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर एरिया. दिस वन इट इज अ आर्टिफिशियल मेथड. ही मेथड कशी आहे? आर्टिफिशियल. आणि ही आर्टिफिशियल मेथड जी आहे ती मोस्टली कुठं सीन बघायला मिळते तुम्हाला? ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर एरियाजमध्ये. ओके. फर्स्ट वन इट इज त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या मेथड आहेत. फर्स्ट वन इट इज कटिंग. व्हॉट इज मीन बाय कटिंग? कटिंग म्हणजे काय? कटिंग आर द स्मॉल पीस ऑफ द प्लांट पार्ट्स लाईक अ रूट, स्टेम और लीव्स. कटिंग म्हणजे काय? एक तर स्टेममध्ये कटिंग होईल, एक तर लीफमध्ये होईल, एक तर रूटमध्ये होईल. Small parts of the plant like a root, stem and leaves which are able to develop into a new plant. आणि यांची ॲबिलिटी असेल न्यू प्लांट तयार करण्याची व्हेन प्लेस इन अ मॉइस्ट सॉईल. केव्हा? जेव्हा ते एखाद्या सॉईलमध्ये प्लेस्ड होतील तेव्हा. अ कटिंग मस्ट हॅव द प्रायमरी मेरिस्टेम. कटिंग इट इज द मोस्ट कन्व्हिनियंट अँड चीप मेथड फॉर द प्रपोगेशन. बघा स्टेम कटिंग होते. एक्झाम्पल रोज बघितलं आहे तुम्ही. स्टेम हा कट केला जातो असा थोडा स्लांटिंग स्लाईडमध्ये आणि मग त्याच्यापासून रोज कलम केल्यासारखं. लीफ कटिंग सॅन्सिव्हेरिया. सॅन्सिव्हेरिया मीन्स ब्रह्मकमळ बघितलं आहे तुम्ही, तिथंसुद्धा लीफ कटिंग होते. देन रूट कटिंग ब्लॅकबेरी. इट इज द मेथड फॉर द कटिंग ऑफ द पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी लाईक अ स्टेम, लीफ अँड रूट. नेक्स्ट वन इट इज अ ग्राफ्टिंग. Grafting is the technique of joining together the parts of two different plants in such a way that they have unite and continue their growth as a one plant. आता ग्राफ्टिंग ही एक टेक्निक आहे. ती काय करते? 2 पार्ट्सला जॉईन करण्याचं काम करते. कोणते 2 पार्ट्स? कोणत्या 2 पार्ट्स म्हणजे 2 प्लांटच्या पार्ट्सला.
आता समजा एक रोज आहे, रोजचे 2 स्पेसिस आहे आणि त्या दोघं स्पेसिसला ते एकत्र मिळून एक प्लांट तयार करतील. म्हणजे एका रोजचं स्पेसिस आणि दुसऱ्या रोजचं स्पेसिसचे दोघांना ग्राफ्टिंग करतील. इन ग्राफ्टिंग द प्लांट रूटेड इन द सॉइल अँड ऑन विच द पार्ट ऑफ अदर प्लांट इज इन्सर्टेड. जेव्हा ग्राफ्टिंग होईल तेव्हा काय होईल, प्लांट रूटेड जी असते इन द सॉइल अँड ऑन विच द पार्ट ऑफ द अदर प्लांट इज इन्सर्टेड इज नोन ॲज अ स्टॉक, and other plant inserted on the stalk is called as a scissor. This one it is the technique of grafting. याला काय म्हटलं जातं, ग्राफ्टिंगची टेक्निक म्हटली जाते. इथं काय होतं, ग्राफ्टिंगच्या टेक्निकमध्ये एका प्लांटला दुसऱ्या प्लांटचं कटिंग जे असतं ते काय केलं जातं, ते इन्सर्ट केलं जातं आणि इन्सर्ट गेल्यानंतर तिथं दोन हे तयार होतात, स्टॉक अँड सीझन. ओके, दिस टेक्निक इज सीन इन दिस ग्राफ्टिंग. दिस फिगर आर शो टू द ग्राफ्टिंग. बघा, ह्या फिगरमध्ये तुम्हाला ग्राफ्टिंग दिसते रोजची. याच्यामध्ये तुम्हाला सीझन पण दिसतोय आणि स्टॉक पण दिसतोय. बघा, दिस वन इट इज कॉल्ड ॲज अ grafting. Okay, then next one it is a tissue culture. Example of grafting is apple, pear and rose. Then next one it is the tissue culture. It is the mostly used method in this technique. ॲग्रिकल्चर मध्ये आपल्याला टिश्यू कल्चर हे सगळ्यात जास्त यूज केली जाणारी टेक्निक आहे. आता टिश्यू कल्चर म्हणजे काय, अ small tissue that can be developed a new identical parent like structure. आता इथे काय होतं आहे, इथे एका स्मॉल टिश्यूपासून, स्मॉल सेलपासून, स्मॉल साईजच्या मायन्यूट सेलपासून एक नवीन प्लांट बॉडी तयार होईल. याला काय म्हटलं जातं, टिश्यू कल्चर. धिस मेथड आर यूज मोस्टली. आता सध्या ही मेथड सगळ्यात जास्त चालून घेणारी आहे ॲग्रिकल्चर एरियामध्ये. ओके.